हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. काल धुलीवंदन होतं आणि इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये धुलीवंदन म्हणजे एकदम धूम असते. मस्त नॉनव्हेज बनवायचं, कलर खेळायचा आणि धिंगाणाच धिंगाणा असतो. तर कालची माझी ही डिश बघा. मी काल मस्त असा एक चिकन टिक्का बनवला होता आणि बिर्याणी बनवली होती. तर ह्या चिकन दम बिर्याणीची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अगोदरच डिटेल अशी अपलोड केलेली आहे. ती रेसिपी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. पण इथे मी क्विक आज जरा पुन्हा चिकन दम बिर्याणी मी कशी बनवली ते दाखवत आहे. तर ह्यासाठी बघा, मी चिकन अगोदर मॅरिनेट करून घेतलं. लाल मिरची पावडर, हळद पावडर, होममेड गरम मसाला, ही मस्त मी फ्रेश धने पावडर बनवून घेतली होती, तीही टाकली. जिरे पावडर अगदी थोडीशी, अर्धाच चमचा. आणि कसुरी मेथी, खाली आहे पुदिना आणि कोथिंबीर मी बारीक कट करून ॲड केलं होतं. आणि हे सगळं मी मिक्स करायला सुरुवात केली आणि मला आठवलं की मी मीठ ॲड करायचं विसरले. मग मी मीठ ॲड केलं आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून हे चिकन मॅरिनेट होऊ दिलं. आपलं बिर्याणीचं चिकन मॅरिनेट होतं तोपर्यंत मी चिकन टिक्काची तयारी करून घेणार होते. हे जवळजवळ 2.5 किलो एवढं चिकन आहे. ते मी आता चिकन टिक्कासाठी मॅरिनेट करणार होते. त्यासाठी मी फ्रेश अशी अद्रक लसूणची पेस्ट ह्यामध्ये ॲड केली. तीही मी मस्त अगोदरच्या दिवशीच भरपूर अशी बनवून ठेवली होती. त्यानंतर भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर मी इथे ॲड केली. सर्व पावडर्ड मसाले ॲड केले, जसे की लाल मिरची पावडर. ही साधी मिरची पावडर आहे, काश्मीरी नाही. तर ही मी ॲड केली 3 चमचे एवढी लाल मिरची पावडर, अगदी अर्धा चमचा एवढी हळद. त्यानंतर हा बघा, हा माझा होममेड गरम मसाला आहे. हा माझा ऑल पर्पज मसाला आहे. तर बिर्याणी मी ह्याच मसाल्यात बनवते. कुठल्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला मी विकत आणत नाही. तर हा बघा मसाला मी इथे टाकला आहे 3 चमचे एवढा. नंतर हे बघा, ही धने पावडर आहे. ती माझ्या बहिणीच्या सासूबाईंनी गावाकडील मस्त गावरान धने पाठवले होते. तर त्याची मी जस्ट पावडर बनवून घेतली होती स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या अगोदर, कारण माझी अगोदरची धने पावडर संपली होती. आणि हे बघा, इथे मी ॲड केली कसुरी मेथी. आणि हे दही जे मी चाळणीमध्ये ठेवलं होतं पाणी निघून जाण्यासाठी, तेही ॲड केलं मी. ते जवळजवळ होतं एक 100 ग्रॅम दही होतं. त्यानंतर मी मीठ ॲड केलं आणि नंतर मी हे सगळं करून घेतलं मिक्स. मिक्स करण्या अगोदर जरा थांबून विचार केला, अरे काही ॲड तर करायचं राहिलं नाही ना. आणि मग पुन्हा मिक्स करून घेतलं आणि हे सगळं छान मॅरिनेट करून ठेवलं. तर कलर थोडासा मला समाधानकारक वाटला नाही, म्हणून मी 1.5 चमचा एवढं काश्मीरी लाल मिरची पावडर इथे ॲड करून पुन्हा मिक्स करून घेतलं. आणि हे चिकन टिक्कासाठीचं चिकन मॅरिनेट होतं तोपर्यंत मी बिर्याणी दम होण्यासाठी लावून दिली. त्यासाठी मी इथे घेतलं तेल आणि थोडंसं साजूक तूप. 1 टेबलस्पून एवढंच मी साजूक तूप यामध्ये ॲड केलं. नंतर आपलं मॅरिनेटेड चिकन हे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये मी ॲड केलं. त्यानंतर मी अगोदरच कांदा फ्राय करून ठेवलेला होता आणि कांदा मी ह्यावेळी डीप फ्राय केला होता. डीप फ्राय केलेल्या कांद्याचा प्रत्येक बाईटमध्ये इतका छान फ्लेवर येतो ना. तर त्यामुळे मी आता घरी सर्व फ्रेंड्स पण येणार होते आणि बिर्याणी मला पार्सलही करायची होती. 2 जाऊबाई आणि एक मैत्रीण आहे शुभांगी, तिच्याकडेही मला बिर्याणी पाठवायची होती. मग आज म्हटलं चला कांदा फ्रायच करून घ्यावं. मग डीप फ्राय केला आणि हे बघा, हा कांदा मी ह्या चिकनमध्ये ॲड करून मस्त हे सगळं मिक्स करून घेतलं आणि चिकन व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतलं, परतवून घेतलं. त्यानंतर बघा, चिकन व्यवस्थित परतलं की मग मी इथे बॉईल करून ठेवलेला जो राईस होता तो अर्धा मी इथे ॲड केला. हे 1.5 किलो चिकन आणि 1.5 किलो तांदूळ अशी ही बिर्याणी बनवलेली होती. आणि मग मी बघा इथे राईसचा लेयर दिला. नंतर त्यावर मग साजूक तूप,
बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर, बारीक कट करून घेतलेला पुदिना, थोडासा गरम मसाला, हे सर्व मी ॲड केलं. आणि आपण जो थोडासा कांदा शिल्लक ठेवला होता, फ्राय केलेला कांदा, तो कांदा मी ह्यावर लेयर केला कांद्याचा. आणि अशा प्रकारे मी सेम दुसराही लेयर लावून घेतला. त्यानंतर एक जाड असा ॲल्युमिनियमचा तवा आहे, तो तवा गॅसवर ठेवून गॅस चालू केला आणि बिर्याणी छान दम होण्यासाठी त्यावर ठेवून दिली. आपली बिर्याणी दम होते तोपर्यंत चिकन टिक्कासाठीचं चिकन मॅरिनेट झालं होतं. मग मी ते एअर फ्रायरला लावून दिलं. एअर फ्रायरमध्ये इतका छान टिक्का बनतो ना, खूपच मस्त, अगदी व्यवस्थित कुक झालेला असतो. मग बघा, मी एअर फ्रायरच्या ट्रेमध्ये थोडंसं ऑइल स्प्रे केलं. त्यानंतर हे एअर फ्रायर मी प्रीहीट करून घेतलेलं होतं. आणि मग बघा, ही माझी पहिली चिकन टिक्काची बॅच. तर त्यावर मग एक 5 मिनिट व्यवस्थित रोस्ट झाल्यानंतर पुन्हा ऑइल स्प्रे करून घेतलं आणि टिक्का पलटवून त्याला पुन्हा दुसऱ्या बाजूने होऊ दिलं. पहिल्या बॅचला थोडासा वेळ जास्त लागतो, पण नंतरच्या बॅचेस ज्या बनतात ना, त्या अगदी 7-8 मिनिट्समध्येच बनतात. हे बघा, मस्त आपला सर्व चिकन टिक्का रेडी आहे. हा टिक्का असाच रोस्ट झालेला खाण्यातही खूपच वेगळी मज्जा आहे आणि मस्तही लागतो. पण मी आज चिकन टिक्काला एक ट्विस्ट देणार होते. ही बघा, ही बिर्याणीसाठीची कोशिंबीर किंवा रायता. मस्त गरमागरम स्पायसी बिर्याणी आणि हा थंड थंड रायता, हे कॉम्बिनेशनच खूपच मस्त आहे. त्यानंतर बघा, मी चिकन टिक्काला जो ट्विस्ट देणार होते ना, तो असा आहे की मी एका पॅनमध्ये साजूक तूप घेतलं. त्यानंतर मी सिमला मिर्च, टोमॅटो आणि कांदा याचे असे मोठमोठे क्यूब्स बनवून घेतले होते, ते ह्यामध्ये ॲड केले. आणि हे सगळं मीठ आणि अगदी थोडंसं लाल तिखट टाकून हाय फ्लेमवर छान फ्राय होऊ दिलं. आणि मस्त ह्या व्हेजिटेबल्स कुक झालेत की त्यानंतर मग आपला एअर फ्रायरमध्ये आपण तयार केलेला चिकन टिक्का ह्यामध्ये ॲड केला आणि व्यवस्थित हे सगळं मिक्स करून छान परतवून घेतलं. आणि हे बघा, हा चिकन टिक्का, व्हेजिटेबल्स छान कुक झाले की त्यामध्ये मग हा चिकन टिक्का मी ॲड केला आणि मस्त सगळं छान मिक्स करून घेतलं. हे सगळं रेडी झाल्यानंतर मग मी पार्सल दोघी जाऊबाई आणि मैत्रिणीकडे जे पाठवायचं होतं त्यासाठीचे कंटेनर्स घेतले. कंटेनर्समध्ये मी बिर्याणी, चिकन टिक्का आणि आपलं जे कोशिंबीर बनवून ठेवलेली होती ती कोशिंबीर, हे सगळं पॅक केलं. आणि चिकन टिक्का घेऊन मी चिकन टिक्कावर म्हणजे गरमागरम टिक्कावर मस्त प्रोसेस्ड चीज आणि मोझरेला चीज असं किसून टाकलं. आणि चीज टाकल्यानंतर ह्या टिक्काची टेस्ट मात्र एकच नंबर होते. सर्वांना बिर्याणी खूपच आवडते, सगळे नेहमी आठवण काढत असतात बिर्याणीची. त्यामुळे मग मी सर्वांसाठी असे पार्सल्स हे कंटेनर्समध्ये पॅक केले होते. हे बघा, हा चिकन टिक्का आणि मग मी त्यावर मस्त चीज किसून टाकलं. हे आहे प्रोसेस्ड चीज. आणि त्यानंतर मी त्यावर मोझरेला चीजही ॲड केलं आणि मस्त असं पार्सल रेडी केलं. हे बघा, किती छान चीज टाकल्यानंतर दिसतंही किती छान आणि टेस्टही मस्त लागते. नंतर आम्ही सर्व फ्रेंड्सने मिळून ह्या डिशेस एन्जॉय केल्या. खूप गप्पा गोष्टी धिंगाणा झाला. खूपच छान होता धुलीवंदनचा दिवस. हे बघा, ह्या सर्व रेसिपीज अशा प्रकारे सर्वांनी ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. छान छान खा, मस्त व्यायाम करा. थँक्यू सो मच. बाय बाय.